मित्रांनो, राम राम. माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत आणि या सर्वांमध्ये आपण महाराष्ट्राच्या बाबतीत चर्चा जर केली तर उद्धव ठाकरे साहेबांनी सगळ्यात मोठी आघाडी घेतलेली आपल्याला दिसून येते मित्रांनो. कारण परवा दिवशीच म्हणजे 2 दिवसापूर्वीच महाविकास आघाडीची बैठक होऊन जागा वाटप फायनल केलेलं आहे आणि या सर्वांमध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा विजय झालेला आपल्याला दिसून येतो. आता विजय म्हणा किंवा कुरघोडी म्हणा किंवा या दोन्ही काँग्रेसला आपल्या मागे फरफटत आणण्यात उद्धव ठाकरे साहेब यशस्वी झाले असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. कारण सगळ्यात जास्त जागा उद्धव ठाकरे साहेबांना मिळालेल्या आहे. 21 जागा ते लढत आहेत लोकसभेच्या 48 पैकी. 17 जागा काँग्रेस लढते आणि 10 जागा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब हा पक्ष लढतोय. म्हणजे ह्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी आघाडी घेतलेली आपण दिसून येतो. आता या सगळ्या जागा वाटपाचा वहापोह केला. आता त्यामध्ये काही वाद झालेले, सगळ्यात जास्त वाद सांगलीच्या लोकसभे सीटावरून झालेला आपण बघत असतो मित्रांनो. आता तिथे बंडखोरी होती का काँग्रेसचे लोक शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेला मदत करताय का काय हे माहीत नाही मित्रांनो. परंतु तिथून बंडखोरी होणार ते विश्वास पाटील आहेत, वसंतदादा पाटलांचे नातू किंवा या अनेक जण विश्वजित कदम साहेब आहेत, ते प्रचंड नाराज झालेले आपण बघत असून बातम्यांच्या मार्फत आपण चर्चा करतो मित्रांनो. कारण यामध्ये सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे साहेबांनी आपला उमेदवार जे काय तो पैलवान आहे चंद्रहार पाटील या उमेदवाराला तिकीट देऊन एक मोठी खळबळ महाविकास आघाडीमध्ये माजवलेली आपण बघत असून आता सगळ्यात मोठा त्याच्याहून रस्सीखेच झाली होती. भिवंडीच्या जागेहून झाली होती, मुंबईतल्या 2 जागेहून झाली होती. परंतु सगळ्यामधून उद्धव ठाकरे साहेबांनी सगळ्यांना कन्व्हिन्स करून आपण महाराष्ट्राचा मोठा भाऊ आहोत आणि आपल्याशिवाय महाराष्ट्राचं पान हलणार नाही. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एक हे केलं मित्रांनो की जी लढाई आहे ती उद्धव ठाकरे साहेब आणि मोदी साहेब यामध्येच होणार अशी एक चर्चा प्रसारमाध्यमामध्ये रंगवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आपण बघत असून या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब हे यशस्वी झालेले आपल्याला दिसतात. कारण त्यांची लढाई, त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस बरोबर नसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समकक्ष घेतलं जाईल याची काळजी माझ्या मते उद्धव ठाकरे साहेबांनी घेतलेली आहे. आणि आपण बघा मित्रांनो, जसं ह्या निवडणुकीमध्ये रंगत भरेल, सभा प्रतिसभा आरोप प्रत्यारोप होईल, त्यावेळेस प्रसार माध्यम निश्चित ती टॅगलाईन वापरणार आहे की आता उद्धव ठाकरेंची लढाई डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आहे. आता या दोन्हीमधून कदाचित ते हेडलाईन सुरू पण झाल्या असतात. म्हणजे ह्या सगळ्यामधून एक यशस्वी खेळी उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेने आपण केलेली आपण बघत असाल मित्रांनो. यामध्ये संजय राऊत साहेबांचा हात किती आहे किंवा काँग्रेसची बोटचिपी धोरण कसं आहे, शरदचंद्र पवार साहेबांचा गट कसा कुचखळू आहे किंवा त्यांची जी रणनीती आहे आपल्या 2.5 जिल्ह्यापुरतीच मर्यादित त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे का, सगळा उहापोह सध्या होतोय मित्रांनो. परंतु ह्या सगळ्यामधून उद्धव ठाकरे साहेबांनी एक यशस्वीपणे वाटाघाटी करून आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहे, आपल्याला माहित आहे मित्रांनो. परंतु इथून पुढचे ट्विस्ट मोठा येणार आहे. कारण ज्या काही 21 जागा आहेत त्याच्यात फक्त 4 जागा भाजपच्या विरुद्ध ते लढणार आहेत. माझ्या मते जळगावची आहे, साताऱ्याची आहे, अजून 1-2 अशा जागा आहे. त्या जागा डायरेक्ट भाजप आणि उद्धव ठाकरे साहेबांची सेना या दोन्हीमध्ये होऊ घातलेल्या आहे. सगळ्यात जास्त मोठी लढत ही भाजप आणि काँग्रेस ह्या 2 पक्षामध्ये होणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तर इतकी गोची, म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी ह्या पक्षाबद्दल मी बोलतो मित्रांनो. कारण ह्यामध्ये सगळ्यात जास्त गोची त्यांच्या पक्षाची झालेली. आतापर्यंत अनेक लोक टीका करत होते, विरोधी पक्ष टीका करत होते, प्रसार माध्यमामध्ये सुद्धा त्या टीका येत होत्या की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांचा गट फक्त 2.5 जिल्ह्यापुरता मर्यादित आहे. आता फक्त जागा सुद्धा 2.5 जिल्ह्यापुरत्याच त्यांच्या राहिल्या का अशी शंका येते. आता 1-2 जागा त्यांनी लढवलेल्या आहे. एक रावेरची आहे माझ्या मते आणि विदर्भातली एक आहे, बीडची एक आहे आणि भिवंडीची का तिथे मुस्लिम बहुसंख्या असल्यामुळे ती जागा शरदचंद्रजी राष्ट्रवादी काँग्रेस पवार
राष्ट्रवादी काँग्रेस या गटाला त्या मिळालेल्या आहेत. परंतु सगळ्यात जास्त चर्चा कोणाची होणार आहे? उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याकडून बाहेर पडलेला पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना. आता असली शिवसेना आणि नकली शिवसेना याच्यावर उहापोह बऱ्याच ठिकाणी चाललेलं आहे. कारण का न्यायालयाने सगळी शिवसेना पक्ष चिन्ह सगळं शिंदे साहेबांकडे दिलेलं आहे. त्यामुळे खरी शिवसेना काही गट शिंदे साहेबांची मानतात आणि उद्धव ठाकरे साहेब त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा पक्ष आहे, त्यामुळे खरी शिवसेना माझ्याकडे. ते असं मित्रांनो, या सगळ्या उहापोहामधून सगळ्यात जास्त लढत शिंदेचे गट आणि उद्धव ठाकरेंचा गट यामध्ये होणार आहे. आणि याच्यातून खरं आपल्याला कळणार आहे त्या निवडणुकीमध्ये की शिवसेनेवर कोणाचा हक्क होणार आहे. आता उद्धव ठाकरे साहेबांचा पितृपक्ष असल्यामुळे म्हणजे त्यांच्या वडिलांनी स्थापन केल्यामुळे त्यांची सहानुभूती किंवा आता ती चर्चा होणार आहे मित्रांनो. परंतु आणि विशेष लक्षात घ्या मित्रांनो, 19 सालानंतर म्हणजे 19च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सार्वजनिक निवडणुका झालेल्या नाही. आता ग्रामपंचायत वगैरे झाल्या पण त्या काय पक्षावर लढल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपण सगळ्यात जास्त ग्रामपंचायत जिंकलेले आहे ते दावे आपण ऐकले असेल मित्रांनो, त्याला काय अर्थ नसतो. परंतु सगळ्यात मोठी निवडणूक ही लोकसभेची घातलेली आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन फाड झालेले मागच्या 2 वर्षापूर्वीच आपण बघितलेलं आहे. यामधून खरी ताकद, खरी शिवसेना कोण आणि खरी राष्ट्रवादी कोण हे जनतेला दाखवून द्यायचंय, जनतेने ते ठरवायचंय. याचं घोडा मैदान जवळ आलेलं आहे. या सगळ्यामध्ये आता एक ते नॅरेटिव्ह सेट करतील की आम्ही खरी शिवसेना आहे म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहे. उद्धव ठाकरे सांगू शकता कारण त्यांना 21 सीटं मिळाली आणि शिंदे साहेबांची फरफट आपण बघत असाल मित्रांनो. अजून काही ठिकाणी त्यांची गालमेल चालू आहे. नाशिकचं मोठं ट्विस्ट निर्माण झालेलं आहे आणि 2-4 जागा आहे त्यामध्ये भाजप आणि शिंदे साहेब, अजित पवारदारांचा गट यामध्ये चढाओढ चाललेली आहे. कोणती जागा कोणाला मिळणार आणि यामध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा निश्चितच जागा शिंदे साहेबांच्या गटाला मिळणार आहे, शिंदे साहेबांच्या सेनेला मिळणार आहे. त्यामुळे एक जे काय आपण नॅरेटिव्ह म्हणतो ना, वरचष्मा तो उद्धव ठाकरे साहेबांचा झालेला आपण बघतो. या सगळ्यामधून त्यांनी एक मेसेज जनतेसमोर सोडलेला आहे का उद्धव ठाकरे साहेबांची सेना खरी आहे आणि जनता आम्हाला जास्त निवडून जाणार आहे. कारण काँग्रेस सारखा पक्ष सुद्धा जो राष्ट्रीय पक्ष आहे तो सुद्धा आम्हाला जास्त जागा देऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये भाजपनंतर सगळ्यात मोठी ताकद उद्धव ठाकरे साहेबांची आहे. ही एक नॅरेटिव्ह सेट करण्यात माझ्या मते उद्धव ठाकरे साहेब यशस्वी झालेले असंच वाटतं मित्रांनो. पण 4 जूनला कळत नेमकं कोण कितने पाणी में आहे की नाही. बघूया मित्रांनो, वाट पाहू 4 जानेवारीची. विषय जर आवडला तर आपण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.